पाहतोय सत्तेचा मोर्चासाठी म्हणून महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते आंदोलक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यभरामधून आंदोलक कार्यकर्ते हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातली, फॅशन स्ट्रीटच्या परिसरातली सगळी दृश्य आहेत जिथे कार्यकर्ते आणि आंदोलक दाखल झालेले आहेत। सत्याचा मोर्चा जिथे संपून सभेत त्याचं रूपांतर होईल त्या जागेवरती नक्की स्टेज कसं ते दाखवतोय। या स्टेजवरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर सर्व पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते इथे येतील, संबोधित करतील। एक मोठा ट्रॉलर आहे, त्याच्यावरती ट्रेलरवरती जे आहे ते या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। शिवसेना आणि मनसे यांच्यावरती विशेषतः या संपूर्ण मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी इथे दिसते। दोन व्हॅनिटी व्हॅन आहेत, प्रमुख नेते आहेत मोर्चामधनं येऊन सभा सुरू होण्यापूर्वी कदाचित उद्धव ठाकरे, राज ठाकरे इतर प्रमुख नेते या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसतील। असं नियोजन आहे। व्हॅनिटी व्हॅन आहेत, भव्य स्टेज आहे। मुव्हिंग स्टेज ठेवण्यामागचं कारण काय? मुव्हिंग स्टेज ठेवण्याचं कारण असं की या ठिकाणी मोर्चा 4च्या आत संपवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारे मुंबईकरांना त्रास होता कामा नये। कारण हा रस्ता 4-4:30 पर्यंत खुला करायचा, कारण हा वर्दळीचा रस्ता आहे असल्या कारणाने आम्हाला हा स्टेज ट्रकवरती आम्ही बनवला। गेल्या वेळी पण आम्ही मोर्चाच्या वेळी बनवला होता अशाच प्रकारचा, तर ह्यावेळी त्याच प्रकारचं बनवलं की जेणेकरून 10 मोर्चा संपला। स्टेजवरती जवळजवळ 20 ते 25 आपले प्रमुख नेते, जे इतर पक्षाचे नेते मंडळी उपस्थित राहणार, जे ठराविक ज्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ते आहेत आणि त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन आल्यानंतर, मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे पब्लिक जमेपर्यंत सर्व नेते व्हॅनिटी व्हॅनमध्ये थांबतील। शेवटी ठाकरे ब्रँडचं ऐकायचं आहे, कारण शेवटी बाळासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून आलेले जे त्यांचं बाळकडू त्यांचं सर्वांचं मंडळीनं आम्हाला ऐकायचं आहे। सहकारी त्यांना पण विचार काय ऐकायचंय तुम्हाला? तुम्ही मेहनत करता, इकडे बघतोय घामाघूम झालेले आहात। काही कितीही झालं तरी ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी जी हाक दिलेली आहे, जनता ही राजसाहेबांच्या विचारांचेच घडामोडी ऐकूनच वाटतात। ठाकरे, उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक येत आहेत, मनसैनिक, शिवसैनिक आहेत, अर्थात काँग्रेस सुद्धा आहे। व्हॅनिटी व्हॅन्स आहेत, स्टेज तयार केलेले ट्रकवरती मोर्चा येईल आणि इकडे या स्टेजवरती भाषणं जी आहेत ती होतील। सत्याच्या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल। कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवे, पुढारी न्यूज, मुंबई। तरी काही दृश्य आपण पाहतोय याच सगळ्या परिसरातून जिथे हा सत्याचा मोर्चा निघणार आहे। फॅशन स्ट्रीटचा हा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर, मेट्रो सिनेमाचा परिसर, अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या मोर्चासाठी म्हणून आंदोलक कार्यकर्ते हे राज्यभरातून दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीतले 3 पक्ष, त्यांच्यासोबतचे इतरही घटक पक्ष आणि मनसे असा हा मोर्चा निघतोय। खरं तर मनसे, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबतच जयंत पाटलांची शेकाप आणि इतर घटक पक्ष, डावे पक्ष, हे सारे पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, 2 दृश्य आहेत। पहिली दृश्य आहेत ती उद्धव ठाकरेंच्या ताफ्याची आहेत। याच ताफ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्याच गाडीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आता दक्षिण मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे ज्या ठिकाणी हा मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी संवाद साधतात। रोहित पवार या ठिकाणी आहेत। ताफ्याची पहिली दृश्य आहेत उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्येच आमदार आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि दुसरी दृश्य आहेत ती मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्याला दिसत आहेत। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सुद्धा आपण पाहू। कि सत्य का विजय होना चाहिए ठाकरे हे आता दक्षिण मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आमदार, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। पहिल्या दृश्यांमध्ये आपण तो ताफा पाहतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय कार्यकर्ते, आंदोलक या मोर्चासाठी पोहोचतायत। संदीप देशपांडे मुंबई मनसेचे अध्यक्ष, सोबतच यशवंत किल्लेदार मनसेचे नेते हे या मोर्चामध्ये एक विशेष अशा प्रकारचा पोशाख करून सहभागी झालेले आहेत। संदीप देशपांडे यांनी एक विशेष टी-शर्ट घातलाय, तर यशवंत किल्लेदार यांनी डोक्यावर एक वेगळी अशी टोपी घातलेली आहे ज्यावर काही मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत। 2 दृश्य आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। पहिल्या दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे हे दक्षिण मुंबईत पोहोचलेले आहेत ती दृश्य, आणि दुसरी दृश्य मोर्चासाठी दाखल होत असलेल्या आंदोलकांची। हा मेट्रो पासून येणार आहे। फॅशन स्ट्रीटच्या त्या भागामध्ये भरपूर गर्दी जमलेली आहे, जमते आहे। लोक चारही बाजूने येत आहेत। आम्ही त्यांना सांगतोय, कारण सर्व नेते सुद्धा तिथूनच हा मोर्चा घेऊन इथे स्टेजवर येतील आणि मोर्चामध्ये सामील झालेल्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आणि जनतेला
काय त्यांच्या अपेक्षा आहेत त्या या सदोष याद्या जनतेची अपेक्षा आहेत तर निश्चितच, पण एक नेता म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका जाहीर सभेमध्ये पहिल्यांदा एकत्र येत आहेत. 21 वर्षांनंतर जवळजवळ अशी घटना घडते. एक शिवसैनिक म्हणून तुमच्या मनात नक्की काय भावना आहे? याआधी जुलै 5ला जे डोममध्ये झालं, दोन्ही बंधू एकत्र आले, संपूर्ण महाराष्ट्राचं समर्थन आहे आणि आज तर ते जल्लोषासाठी जिल्ह्यातनं लोक येत आहेत. पोलिसांनी नेहमीप्रमाणे परवानगी दिलेली नाहीये. काय कारवाई झाली? मिळाले असते. पण मला सांगा, दोन्ही ठाकरे बंधू आता सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पण काँग्रेस बघायला मिळत नाही. झेंडे बॅनर्स नाहीत. नाही असं नाहीये. काँग्रेसचे लीडर वडेट्टीवार काही क्षणात पोहोचतायत. बाळासाहेब थोरात तेही पोहोचतायत. वर्षाताई देखील आलेले आहेत. सर्व नेते आल्यानंतर येतील. हां, एक आहे की मुंबईमध्ये शिवसेना असेल, मनसे असेल, संघटनात्मक कार्यकर्ते असल्यामुळे त्याची संख्या वरखाली दिसत असेल. ह्याचा अर्थ एक जण कमी झालं किंवा हे झालं असं नाही. सर्व एक संघाने एक जिद्दीने या विषयासाठी आम्ही एकत्रित आहोत. या मोर्चानंतर निवडणूक आयोगाचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा आहे. जाग यायलाच पाहिजे आणि नाही आला तर तुम्हाला माहित आहे आमच्या नेत्यांनी, उद्धव साहेबांनी काय सांगितलेलं आहे आणि बाकीच्या नेत्यांनी पण काय सांगितलं आहे तुम्हाला माहितच आहे. हे होते सचिन आहेर, व्हिडिओ जर्नलिस्ट. आम्ही ठाकरे परिवारावरती प्रेम करणारा इतर भाषिक आहे, त्याच्या भावना आहेत त्या, आणि त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. गेले कित्येक दिवसांपासून चालू असलेला विषय हा हळूहळू पुढे पूर्णत्वात जाण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शिवसेना उद्धव ठाकरेची दिसते, मनसे दिसते, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीची लोक फार दिसत नाहीयेत. हा मोर्चा ओन केलाय का मनसे आणि दोन भावांनी ठाकरे ब्रँडनी ओन केलाय का? नाही असं आपण म्हणता येणार नाही. सर्व पक्षाची लोक एकत्र आहेत आणि एकत्र येणार आहेत. खणखणीत नाणं ठाकरे ब्रँड असणार. ठाकरे परिवारावरती महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांचा प्रेम आहे. त्याचं पवार साहेबांवरती पण आहे, काँग्रेसवरती. या ट्रेनमधनं प्रवास केलात, किती दिवसांनी प्रवास केलात? राजसाहेब बाजूला होते, काय चर्चा चालू होती? कारण गर्दीच्या वेळी राज ठाकरे ट्रेनमधनं आले. नक्की का ट्रेनमधनं त्यांचं याचं सुचलं? नाही, बऱ्याच वर्षांनी त्यांनी ट्रेननी प्रवास केल्यामुळे त्यांच्या भावना थोड्याशा उत्समून आल्या होत्या. त्यांचे कॉलेजचे दिवस त्यांना आठवले. 82-83 सालामध्ये ते ज्यावेळेला हे आपल्या जे स्कूल ऑफ आर्ट्सला यायचे त्यावेळेला त्यांच्या आठवणी फार त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि त्याच्यामुळे हवेच्या साईडची विंडो सीट मिळाली होती राजसाहेबांना. सकाळी 9च्या 9:30 वाजता मुंबईमध्ये चर्चगेटच्या दिशेने जाताना विंडो सीट मिळण्याचं महत्व काय असतं सांगाल तुम्ही? शनिवार पण होता, त्याच्यामुळे विंडो सीट मिळाली म्हणजे एक वेगळा आनंद असतो. कारण तो आनंद घेत यायला मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांना सुदैवाने ती विंडो सीट मिळाली. निश्चित सुदैवाने विंडो सीट मिळालं. बाळा नांदगावकर होते, अनिल देसाई यांच्याशी आपण चर्चा केली. मोर्चामध्ये खणखणीत नाणं एक ठाकरे ब्रँड असेल असं त्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन नागेशोत, पंकज दळवी, पुढारी. आजच्या मोर्चाला मात्र अद्यापही पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. ठीक आहे, जाऊ द्या. काय होतंय, लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी पोलिसांनी जेल सुद्धा जर आम्हाला भरायला लावलं तर आम्ही जेल भरायला तयार आहे. एकीकडे यादीमधला मतदार यादीतला गोंधळ हा समोर आणलेला आहे. तुम्ही म्हणताय जशा पद्धतीने पुरावे दिलेले आहेत तशा सगळ्या डीटीपी ज्या आहेत त्या सुद्धा दाखवल्या गेल्या सगळ्या गोष्टी. पण सत्ताधारी म्हणतात की हा सगळा नेरेटिव्ह हा सेट केला जातो. याच्या आधी निवडणुकीत असे नेरेटिव्ह सेट केले, आता सुद्धा नेरेटिव्ह. लोकसभा इलेक्शन म्हणजे 2019ची लोकसभा आणि 2024ची लोकसभा याच्यात महिन्याला जे काही मतदार नोंदणी झालेली आहे त्याचा जर आपण आकडेवारी बघितली ती स्टेबल आहे. पण लोकसभा 2024ची आणि विधानसभा 2024 6 महिन्यामध्ये जर आकडेवारी बघितली तर 52 लाख मतदार 6 महिन्यात वाढलेत. त्यामुळे लोकसभा हे लोकशाही पद्धतीने इलेक्शन झालेलं आहे. लोकसभाच्या नंतर जे इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये गोंधळ नक्कीच झालेला, तोच तो पुराव्यासकट आम्ही दाखवलेला आहे. त्यामुळे जे काही सत्ताधारी बोलतायत ते साफ चुकीचं आहे आणि सत्ताधाऱ्यांना खरंच एवढी धमक एवढी ताकद असेल तर मग या चर्चेला आम्ही तयार आहे कुठेही चर्चा करायला. तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. आगामी निवडणुकीमध्ये या मोर्चाचा किंवा हा जो सगळा मतदार यादीतला गोंधळ आहे याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल. लोक नक्कीच लक्ष देऊन राहतील, कार्यकर्ते लक्ष देऊन राहतील. कुठं चोरी होत असेल तर ती चोरी 100% पकडली जाईल, टीव्हीवर समोर येईल, व्हिडिओमध्ये येईल. मग कुठे ना कुठे ते लोक सतर्क झालेत एवढं मात्र खरंय. आपल्याबरोबर खासदार बाळामामा सुद्धा. एकंदरीत ज्या पद्धतीने आजचा मोर्चा आहे, तुम्ही स्वतः उपस्थित आहात, केंद्रामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडत असतात. आज मुंबईमध्ये रस्त्यावर या सगळ्या मतदार यादीतल्या घोळ संदर्भात तुम्ही रस्त्यावर उतरता. आम्ही नाही, आज या ठिकाणी सगळे मतदार जे ओरिजिनल आहेत ते सगळे मतदार या सत्याच्या मोर्चात सहभागी होत आहेत. सर्वपक्षीय महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
यांच्या वतीनं मोर्चा आयोजित केलेला आहे. माझं म्हणणं आता तरी निवडणूक आयोगाने जागे व्हायला हवं, कारण आता तरी झोपेचं सोंग घेऊन आणले की निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये जो कचरा आहे तो कचरा साफ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांनी झाडू आणलेले आहे. आणि आज आम्ही हे जे करतो हे पिंडदान करतोय. निवडणूक आयोगाचं पिंडदान करून या मशीनचा या ठिकाणी आम्ही कार्य संपवलेला असणार. ईव्हीएम मशीन्स हटतील का एवढं सगळं केल्यावर? अहो हटलंच पाहिजे, हटलं नाही. हे सरकारच हटणार आहे, हे सरकारच हटवणार आहेत. या देशातली राज्यातली लोक जर ईव्हीएम मशीन केलं की हे सरकार ऑटोमॅटिक हटणार आहे. पिंडदानासाठीच आपण पाहतोय पीठ काढून ह्या महिला हे अनोखं वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करतायत. आणि महत्वाचं हेच आहे की हातामध्ये झाडू घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. अजून प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झालेली नाही, मात्र या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या सगळ्या महिला आहेत. आणि जो वोट चोरीचा मुद्दा आहे तो घेऊन हे सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते असतील, सगळ्या पक्षांचे हे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आपण अजून काही दृश्य पाहायचा प्रयत्न करूया, दाखवायचा प्रयत्न करूयात. थोड्याच वेळात प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात होईल. मुंबई महापालिकेच्या समोर या मोर्चाचा रूपांतर जे आहे ते सभेमध्ये होणार आहे. आणि महत्त्वाचं हेच आहे की कशा पद्धतीनं या मोर्चानंतर निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. आता आपण पाहतोय फॅशन स्ट्रीटकडून येणारा. आपण बघू शकतोय उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत. अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल. राज ठाकरे ज्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सुद्धा नुकतेच पोहोचलेले आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सहभाग आपण बघू शकतोय. अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं हॉटेल वेस्ट एंडमध्ये राज ठाकरे पोहोचले होते आणि त्याच हॉटेलमध्ये नुकतेच उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये याआधी चर्चा होईल आणि त्यानंतर दोघेही एकत्र मोर्चाच्या स्थळी रवाना होतील अशी माहिती समोर येते. ही दृश्य आपण बघू शकतोय. सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग या मोर्चामध्ये आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल. मतचोरी विरोधात महाविकास आघाडी म्हणा किंवा ठाकरेंची शिवसेना, अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत ते जमलेले आहेत. मोर्चाला अगदी काही वेळातच सत्याच्या मोर्चाला सुरुवात होईल आणि राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे नुकतेच पोहोचले आहेत. राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई. सत्तेसाठी खोटी मतदार यादी जी तयार केली त्यांच्या विरोधातली ही यादी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सगळे या ठिकाणी आपल्याला घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळेच या ठिकाणी राष्ट्रवादीचे हे सगळे पदाधिकारी आपल्याला पाहिलं तर हे ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज आंदोलन करता आहात तुम्ही आणि या ठिकाणी ईव्हीएम मशीन हातात घेतलेली आहे, आंदोलन करताय, पिठाचे गोळे तयार करण्यात आले. काय आम्ही या मशीनचं पिंडदान करतोय. आज ईव्हीएम मशीनचं महाआघाडी या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी आम्ही जमा झालेलो आहोत. आणि निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये जी घाण साचलेली आहे ती घाण आज महाआघाडीच्या ज्या महिला आहेत ती झाडू घेऊन आलेले आहेत, ती घाण पण आम्ही आतावर साफ करणार आहोत. आजच्या या मोर्चाचा फरक हा या मोर्चानंतर पडलेला पाहायला मिळेल. 100% सरकारवर जरी परिणाम झाला नसला तरी सरकार हे मगरूर आहे, हे गेंड्याच्या कातडीचं आहे. पण या देशातल्या लोकांवर, या राज्यातल्या लोकांवर त्याचा नक्कीच परिणाम होईल. आम्ही लोकांसमोर, या देशातील जनतेच्या समोर वोट चोरी होते हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी जमा झालो. आपण जर पाहिलं तर ईव्हीएमचं पिंडदान या ठिकाणी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि खराटा झाडू घेऊन जो आहे तो ही सगळी घाण या महिला कार्यकर्त्या साफ करणार असल्याचं मत सुद्धा या ठिकाणी या कार्यकर्त्यांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत. जे पिंडदान आहे ते
या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.